नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 12वीच्या व्याकरणातील समास हा भाग अभ्यासणार आहोत. सुरुवातीला दिलेली कृती आपण पाहूया. खालील वाक्य वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. पहिला आकडा दिलेला पहा. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. पहा, प्रतिक्षणच्या खाली काय केलेलं आहे? अधोरेखित तो शब्द केलेला आहे. त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. राष्ट्रार्पणच्या खाली अंडरलाईन केलेली म्हणजे तो शब्द अधोरेखित केलेला आहे. पुढचा वाक्य पहा. सत्सद विवेकबुद्धी असणाऱ्या व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. योग्यतेचा हा शब्द काय केलेला आहे? अधोरेखित केलेला आहे. पुढचं वाक्य दिलेलं पहा. लंबोदराला मोदक प्रिय असतात. लंबोदराला हा शब्द अधोरेखित केलेला आहे. थोडक्यामध्ये दिलेल्या ओळींमध्ये प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यतेचा, लंबोदराला हे शब्द अधोरेखित केलेले आहेत. आता आपण त्याचे वैशिष्ट्य पाहूया. जर आपण ही शब्द बारकाईनं अभ्यासली तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक शब्दात दोन वेगवेगळे शब्द आहेत. हे दोन शब्दांचा मिळून एक शब्द बनवलेला गेलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. बोलताना आपण त्या दोन शब्दांच्या संबंधित विभक्ती, प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे म्हणजेच प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यतेचा, लंबोदराला हे शब्द तयार करतो. पुढील कृती पहा. अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. अशा स्वरूपाची कृती दिलेली आहे. वरती जे काही आपण वाक्य वाचली पाहिली त्यामध्ये काय केलेत? काही शब्द अधोरेखित केलेले आहेत. त्या अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून आता आपल्याला लिहायचे पहा. आता पहिलं दिले प्रतिक्षण. आता प्रतिक्षणामध्ये दोन शब्द कोणते आहेत दडलेले? प्रति आणि क्षण. प्रतिक्षण या शब्दामध्ये कोणते दोन शब्द दडलेले? प्रति आणि क्षण. आता दुसरा शब्द पहा की राष्ट्रार्पण हे अधोरेखित केलेले शब्द. त्यामध्ये कोणते दोन शब्द आहेत? राष्ट्र आणि अर्पण हे दोन शब्द मिळून राष्ट्रार्पण हा शब्द झालेला आहे. पुढचा शब्द पहा. योग्य हा शब्द कोणते दोन शब्द मिळून तयार झालेला आहे? योग्य आणि अयोग्य या दोन शब्दांचा मिळून हा अधोरेखित केलेला शब्द कोणता? योग्य हा शब्द तयार झालेला आहे. तर शेवटचा शब्द पहा. लंबोदर हा शब्द लांब आणि उदर या दोन शब्दांपासून तयार केलेला आहे. वरील या सर्व उदाहरणावरून असं लक्षात येतं की वरील प्रत्येक शब्दात काय आहे? दोन वेगवेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या दोन शब्दांच्या संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक शब्द तयार करतो. जसं की प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्य, लंबोदर. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं की प्रतिक्षण हा शब्द म्हणजेच काय? याचा जर याचा विग्रह जर केला किंवा तर आपल्याला लक्षात येतं की काय होईल? प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक क्षणाला या दोन शब्दांसाठी आपण प्रतिक्षण हा शब्द वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असं म्हणतात पहा. हे थोडक्यामध्ये राष्ट्रार्पण, राष्ट्राला अर्पण किंवा लंबोदर, लांब आहे उदर ज्याचे तो. म्हणजे अशा शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं? समास असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? सामासिक शब्द असे म्हणतात पहा. म्हणजे दोन शब्दांचा त्यांच्या एकत्रीकरणामुळे जो शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हटलं जातं? सामासिक शब्द असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्य, लंबोदर हे काय सामासिक शब्द आहेत पहा. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. जसं वरील उदाहरणावरून प्रत्येक क्षणाला, राष्ट्राला अर्पण, योग्य व अयोग्य, लांब आहे उदर ज्याचे असा तो. म्हणजे या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? सामासिक शब्दांचा विग्रह असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचं आहे की
फोड करून की त्या जो काही सामासिक शब्द आहे त्या सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? सामासिक शब्दांचा विग्रह असे म्हणतात. आणि सामासिक शब्द कशाला म्हणायचं? की जो शब्द दोन शब्दांच्या एकत्रीकरणापासून तयार होतो त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. हे सामासिक शब्द वरील उदाहरणामध्ये आपण पाहिले की प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यायोग्य, लंबोदर. आणि त्याचे सामासिक शब्दांचा जो विग्रह आहे तो कसा झालेला होता? प्रत्येक क्षणाला, राष्ट्राला अर्पण, योग्य व अयोग्य, लांब आहे उदर ज्याचे तो. म्हणजे हे काय आले? सामासिक शब्दांची विग्रह झाली पहा. म्हणजे हे दोन महत्त्वाच्या या गोष्टी आहेत, सामासिक शब्द आणि सामासिक शब्दांचा विग्रह. पहा आता आपण पुढे जाऊन काही सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह पाहू. पहा काही सामासिक शब्द दिले की ज्ञानामृत, घरोघर, अहोरात्र, जितेंद्रिय, हे काय सामासिक शब्द आहेत. आता या सामासिक शब्दांचे विग्रह पहा कसे आहेत. ज्ञानामृत म्हणजेच कसं आहे, त्याचा विग्रह कसं झालेला आहे? ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत, हा काय झाला? सामासिक शब्दाचा विग्रह झाला. आणि सामासिक शब्द कोणता आहे? ज्ञानामृत. पुढचा सामासिक शब्द पहा घरोघर, आणि त्याचा सामासिक शब्दाचा विग्रह कसं झाला आहे? प्रत्येक घरी. पुढचा सामासिक शब्द आहे अहोरात्र, त्याचा विग्रह कसं झालेला आहे? अह म्हणजेच काय? दिवस आणि रात्र. अहोरात्राचं काय विग्रह आहे? दिवस. त्या अह म्हणजेच काय? दिवस आणि रात्र. पुढचा सामासिक शब्द आहे जितेंद्रिय, त्याचा विग्रह कसं झाला आहे? जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो, त्याला काय म्हटलं तर जितेंद्रिय, हा सामासिक शब्द झालेला आहे. थोडक्यात समासात कमीत कमी किती शब्द असावं लागतात? 2 शब्द असावं लागतात. आता वरती जर आपण सामासिक शब्द ज्ञानामृतचं उदाहरण घेतलं तर ज्ञान हेच अमृत, ज्ञान आणि अमृत हे काय? 2 कमीत कमी शब्द आहे. घरोघर, प्रत्येक घरी, म्हणजे घरो आणि घर हे काय? 2 शब्द आहेत. त्या 2 शब्दांचं मिळून काय झालं? घरोघरी. म्हणजेच कमीत कमी एखादा किंवा सामासिक शब्द होण्यासाठी किंवा समास कमीत कमी 2 शब्द समासामध्ये असावे लागतात. आणि या शब्दांना किंवा या प्रत्येक शब्दाला काय म्हटलं तर पद असे म्हणतात. पहा प्रत्येक शब्दाला काय म्हणतात? पद. ज्ञान हे सुद्धा एक पद झालं, अमृत हे सुद्धा काय झालं? पद झालं. किंवा घरोघरी, प्रत्येक घरी, घरी म्हणजे हे सुद्धा काय? याच्यामध्ये सुद्धा 2 पदच आहेत. किंवा अहोरात्र, दिवस आणि रात्र, दिवस हे एक पद झालं, रात्र हे एक पद झालं. म्हणजे थोडक्यामध्ये जर विचार केला तर समासात कमीत कमी किती शब्द असावे लागतात? 2 शब्द असावे लागतात. आणि प्रत्येक शब्दाला काय म्हटलं जातं? पद असे म्हणतात. प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या 2 पदांपैकी पहा, यामध्ये सुद्धा पहा की या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे किंवा कोणतं पद महत्त्वाचं आहे, यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. म्हणजे जो काही सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दामध्ये जे काही 2 पद आहेत, 2 शब्द आहेत, त्या 2 शब्दांपैकी कोणतं पद हे प्राधान्य महत्त्वाचं आहे, त्यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. ते आता आपण अभ्यास करणार आहोत. पहा या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे. त्या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येतं की या समासाचे जे 4 प्रकार आहेत ते कोणत्या पदाला प्राधान्य आहे त्यावरून कसे पडले आहेत हे आता आपण पाहणार आहोत. पद प्राधान्य पहा, पहिले पद प्राधान्य की सामासिक शब्दामध्ये, ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, पहिलं पद प्रधान असतं, तेव्हा त्या सामासिक शब्दामध्ये अव्ययी भाव समास होतो. पहा पहिले पद प्रधान जर असेल तर अव्ययी भाव समास असतो. या ठिकाणी उदाहरण पहा की प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, म्हणजे प्रति हा शब्द काय आहे? प्रति हे जे पद आहे हे फार महत्त्वाचं आहे. किंवा दिवसेंदिवस, प्रत्येक दिवसाला, हे महत्त्वाचं आहे. पहा म्हणजे पहिले पद जर महत्त्वाचं असेल, प्रधान असेल, तर तेव्हा कोणता समास होतो? अव्ययी भाव समास होतो. दुसरं पद जर महत्त्वाचं असेल तेव्हा कोणता समास होतो? तत्पुरुष समास होतो. पहा
की दुसरं पद, की ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे, दुसरं पद प्रधान आहे, तेव्हा त्या सामासिक शब्दामध्ये तत्पुरुष समास होतो का? उदाहरणार्थ द्यायचं झालं तर या ठिकाणी सांगितलं की सूर्योदय किंवा अनपेक्षित. सूर्योदय किंवा म्हणजे सूर्याचा उदय म्हणा, किंवा अनपेक्षित, अनअपेक्षित किंवा या ठिकाणी अपेक्षित नसलेला. म्हणजेच या शब्दामध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे, उदय महत्त्वाचं आहे, किंवा अपेक्षित, किंवा अनपेक्षित म्हणजे नकारातून अनअपेक्षित अशा पद्धतीनं अपेक्षित हा शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे दुसरं पद महत्त्वाचं असेल तेव्हा तत्पुरुष समास होतो. आता कधीकधी या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात, दोन्ही पदं प्रधान असतात, तेव्हा कोणता समास होतो? द्वंद्व समास होतो. दोन्ही पद समान पदं प्रधान असतील तेव्हा द्वंद्व समास होतो. खरे खोटे, भाजीपाला म्हणजे खरे किंवा खोटे, भाजीपाला किंवा आई वडील, हे काय आहेत? यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, तेव्हा द्वंद्व समास होतो. आता पुढचं जे पद प्राधान्यामध्ये सांगितलंय पहा, दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास त्याला म्हटलं जातं, की दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास. उदाहरणार्थ अथांग, सनाथ. अथांग म्हणजे काय? ज्याचा थांग लागत नाही असा तो, म्हणजे त्याला सागर आपण असं. थोडक्यात आपल्या मनातला आशय थोडक्यात नेमक्या शब्दात सांगण्यासाठी पुष्कळ वेळा आपण असे जोड शब्द वापरतो, आणि ते वापरताना त्या दोन किंवा अधिक शब्दांमधला परस्पर संबंध आपल्याला माहीत असतो. म्हणूनच आपण ते शब्द काय करतो? एकत्रित करून बोलतो किंवा लिहितो. मग समास म्हणजे नेमकं काय? तर दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्यालाच आपण काय म्हणतो? समास असं म्हणतो. सम अधिक अस म्हणजेच काय करणं? एकत्र करणे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? समास. म्हणजे असा समास करताना दोन पदांमधील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय, अव्यय किंवा अन्य शब्द गाळले जातात. की जसं या ठिकाणी सांगितलं की सुरुवातीलाच आपण एक पाहिलं की राष्ट्रार्पण, राष्ट्राला अर्पण, म्हणजेच जे काही प्रत्यय लागलेला होता तो काय केला? गाळला गेलेला. म्हणजे अशा जोड शब्दाला काय म्हणतो आपण? सामासिक शब्दच थोडक्यामध्ये म्हणतो. आता या 12वीमध्ये आपण समासाच्या 4 प्रमुख प्रकारांचा आणि त्यातील 2 समासांच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. ते आपण विस्तृत. पहा, सुरुवातीला पहिला समासाचा प्रकार सांगितलेला आहे अव्ययी भाव समास, आणि आत्ताच आपण पाहिलंय की पहिलं पद प्रधान असेल सामासिक शब्दामध्ये तर अव्ययी भाव समास होतो. दुसरा आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं. या तत्पुरुष समासाचे 3 प्रकार पडतात: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास. पुढचा समासाचा प्रकार आहे द्वंद्व समास, की त्यामध्ये दोन्ही पदं काय असतात? महत्त्वाची असतात. या द्वंद्व समासाचे सुद्धा उपप्रकार आपल्याला 3 पाहायचे आहेत. ते आहेत इतरेतर द्वंद्व, दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व, आणि तिसरं आहे समाहार द्वंद्व. आणि समासाचा चौथा प्रकार तो आहे बहुव्रीही समास. आपण पाहिले बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. हे आपण पाहिलेलं आहे. पहा, हे
समासाचे एकूण 4 प्रकार आहेत आणि 4 प्रकारांमध्ये तत्पुरुष आणि द्वंद्व समासाचे आणखीन 3 उपप्रकार पडलेले आहेत. ते आपल्याला अत्यंत डिटेलमध्ये पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण अव्ययीभाव अभ्यासूया. या अव्ययीभाव समासाचा अभ्यास करताना सुरुवातीला आपण काही कृती समजून घेऊया आणि त्या कृतीच्या माध्यमातून अव्ययीभाव समास अभ्यासूया. कृती खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. म्हणजे सामासिक शब्द ओळखायचा आणि त्या शब्दाला अंडरलाईन करायची. पहिलं वाक्य पहा. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? तर आहे तो गैरहजर. दुसरं वाक्य पहा. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? तर यथाशक्ती हा शब्द सामासिक शब्द आहे. पुढचं वाक्य पहा. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. पुन्हा वाक्य पहा. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. आता या दिलेल्या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? तर पावलोपावली. आता या अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्य कोणती आहेत? तर पहा. ती अधोरेखित केलेल्या शब्दांमध्ये काय झालेले? सामासिक शब्दातील 2 पदांपैकी पहिले पद प्रधान किंवा त्यालाच महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे की सामासिक शब्दातील 2 पदांपैकी पहिले पद प्रधान महत्त्वाचं असून ते काय बहुतेक वेळा अव्यय. उदाहरणार्थ या ठिकाणी कोणतं? गैर, यथा, प्रति या उपसर्गांना संस्कृतमध्ये काय म्हटलं तर अव्यय. हे काय उपसर्ग आहे? गैर म्हणजे प्रमुख शब्दाच्या अगोदर आलेला प्रत्यय म्हणूया. या ठिकाणी गैरहजर, यथाशक्ती म्हणजे यथा, गैर किंवा या ठिकाणी प्रतिक्षणमध्ये प्रति हे काय उपसर्ग आहेत. परंतु या शब्दांना संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं? अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजेच सामासिक शब्दांमध्ये जे काही 2 पद आहेत त्या 2 पदांपैकी पहिलं पद काय महत्त्वाचं आहे आणि ते पद काय असतं? अव्यय असतं. तेव्हा त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होतो आणि अव्ययीभाव समासामध्ये काय असतं? पहिलं पद महत्त्वाचं आहे. सामासिक शब्दांमधील पहिलं पद महत्त्वाचं. तर या ठिकाणी सुद्धा गैरहजर, गैर आणि हजर हे काय 2 शब्द आहेत. त्या शब्दांचा मिळून काय झालेलं आहे? गैरहजर हा एक सामासिक शब्द झालेला आहे. या ठिकाणी गैर हे उपसर्ग आहे परंतु संस्कृतमध्ये त्याला आपण अव्यय असं म्हणतो आणि ह्या अव्ययाचा अर्थ काय? हजर नसलेला. गैरहजर म्हणजे हजर नसलेला. परंतु या ठिकाणी गैर हा शब्द महत्त्वाचा आहे किंवा गैर हे जे अव्यय हे फार महत्त्वाचं आहे. त्यावरून अर्थबोध त्या शब्दाचा होतोय. त्यामुळं या ठिकाणी अव्ययीभाव समास होतो. थोडक्यात आपण असंही म्हटलं तरी चालेल की ज्या समासाचा भाव म्हणजेच काय आशय अव्यय स्वरूप होतो त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. अव्ययीभाव समास त्या शब्दामध्ये अव्यय हा शब्द आलेला म्हणजे ज्या समासाचा भाव आशय अव्यय स्वरूपात होतो त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. या समासात बहुधा पहिलं पद काय असतं? अव्यय असतं आणि तो संपूर्ण सामासिक शब्द बहुधा क्रियाविशेषण बनतो. तो संपूर्ण शब्द काय बनतो? क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो. थोडक्यात क्रियेबद्दल अधिक माहिती. आता या ठिकाणी सुद्धा जरी पाहिलं आपण काय? वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. ही क्रियापदाला विषयी अधिक माहिती सांगितली. गैरहजर किंवा यथाशक्ती मदत केली. यथाशक्ती शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे मदत केली. मदत करणे क्रियापद. त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती यथाशक्ती शक्तीप्रमाणे. किंवा
या ठिकाणी पुढं सांगितलं की रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. पावलोपावली म्हणजे काय, प्रत्येक पावलावर दिसतात. दिसण्याबद्दल अधिक माहिती सांगितलेली, काय प्रत्येक पावलावर किंवा दिसणे ही जी क्रिया आहे याबद्दल अधिक माहिती सांगितली. म्हणजे क्रियाविशेषणाचं थोडक्यात हा सामासिक शब्द काय करतो, काम करत असतो. म्हणजे संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषण म्हणून काम करतो. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद प्रधान असतं, महत्त्वाचं असतं आणि ते बहुतेक वेळा काय असतं, अव्यय असतं. गैर, यथा, आजन्म आपण म्हणतो की आजन्म म्हणजे यथा, प्रति वगैरे हे काय उपसर्गांना संस्कृतमध्ये काय म्हणतात, अव्यय असे म्हणतात. हे सुद्धा या अव्ययभाव समासाचं वैशिष्ट्य आहे. पहा आता पुढचं आणखीन एक वैशिष्ट्य यामध्ये पाहिलं तर काय, पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नाही, बरोबर, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययभाव समासात होतो. म्हणजे अव्यय दिसत नाही परंतु तरीसुद्धा विग्रह अव्ययासह केला जातो की प्रत्येक पावलावर. पावलोपावली म्हणजे काय, प्रत्येक पावलावर. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आलं आहे, एक अव्यय म्हणूनच त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक पावलावर हे सुद्धा काय आलं किंवा पावलोपावली हा सामासिक शब्द कशामध्ये आला, अव्ययभाव समासामध्ये आला. यावरून असं लक्षात येतं की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचं असतं. पहा सर्वात महत्त्वाचं आहे की अव्ययभाव समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययभाव समास होतो. त्या अव्ययभाव समासाची जर आणखीन उदाहरणं जर पाहायची म्हटलं तर की आमरण, मरणापर्यंत, किंवा आणखीन जर उदाहरण पाहायचे असेल तर यथास्थित की ठेवल्याप्रमाणे थोडक्यामध्ये, किंवा आजन्म, जन्मापासून, यथान्याय, न्यायाप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती आपण पाहिलंच आहे, शक्तीप्रमाणे. म्हणजे संस्कृतप्रमाणेच अरबी भाषेमधले सुद्धा काही अव्यय उपसर्ग पहा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संस्कृतप्रमाणे अरबी फारसी भाषातील दर, हर, बिन, बे, ला वगैरे संस्कृतप्रमाणेच अरबी किंवा फारसी भाषांमधील दर, हर, बिन, बे, ला, गैर असे उपसर्ग वापरून मराठीत अव्ययभाव समास बनतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर दर साल, हर रोज, बिनधास्त, बेशक, बेलाशक, बरहुकूम, गैर शिस्त. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी, बिनधास्त म्हणजे दास्तीशिवाय, बेशकचा विग्रह कसा होईल, शंका न घेता, बेलाशकचा विग्रह कसा होईल, शंका न घेताच, दर सालचा विग्रह कसा होईल, प्रत्येक वर्षी, आणि म्हणून हे काय, किंवा बरहुकूम, हुकुमाप्रमाणे, गैरशिस्त, शिस्त नसलेला, असा विग्रह करून सुद्धा काय होतात, हे अव्ययभाव समास हे बनतात. पहा कधी कधी शब्दांची द्विरुक्ती करूनही मराठीत क्रियाविशेषण स्वरूप अव्ययभाव समास बनतात. आता द्विरुक्ती म्हणजे काय, थोडक्यामध्ये जे काही दोन पदे आहेत ही जवळपास पुन्हा वापरली जातात किंवा दोनदा ती वापरली जातात. थोडक्यात उदाहरण द्यायचं राहिलं तर घरोघर, प्रत्येक घरी, गावोगाव, प्रत्येक गावी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला. म्हणजे जे दोन पदं आहेत ती काय आली, ती दोन्ही पदे वास्तविक पाहता एकच पद पण पुन्हा दोनदा आलेलं आहे. तेव्हासुद्धा ह्या शब्दांची द्विरुक्ती करून मराठीत क्रियाविशेषण स्वरूप अव्ययभाव समास हा बनवला जातो. अव्ययभाव समासाची कृती आपण पाहूया की खालील तक्ता पूर्ण करा. अनुक्रमांक दिलेत, सामासिक शब्द दिलेत, विग्रह दिलेत. पहा काही गाळेल जागा आपल्याला भरायच्या आहेत. आता पहिला विग्रह दिलाय पहा, जन्मापासून. आता या जन्मापासून या शब्दाचा या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता आहे तर
आजन्म. सामासिक शब्द आहे आजन्म आणि विग्रह काय होईल त्याचा? जन्मापासून. पुढचा सामासिक शब्द दिलेला आहे प्रतिदिन. त्याचा विग्रह कसा होईल? प्रत्येक दिवशी. प्रतिदिनचा विग्रह कसा होईल? प्रत्येक दिवशी. पुढच्या कृतीमध्ये काय दिलं आहे? विग्रह दिला आहे कंठापर्यंत. त्याचा सामासिक शब्द काय होईल? आकंठ. पुढं सामासिक शब्द दिला आहे व्यक्तिगणिक. त्याचा विग्रह कसा होईल व्यक्तिगणिकचा? प्रत्येक व्यक्तीला. प्रत्येक व्यक्तीला. पुढं विग्रह दिलेला आहे प्रत्येक दारी. त्याचा सामासिक शब्द काय असेल? दारोदारी. विग्रह दिला आहे प्रत्येक दारी. त्याचा सामासिक शब्द असेल दारोदारी. या ठिकाणी आपण अव्ययभाव समासाविषयी शिकलेलो आहोत. पुढच्या भागामध्ये तत्पुरुष समासाविषयी आपण शिकणार आहोत. धन्यवाद.